दादू बान 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 हा वहिनी पूजा मम्मी चला कुणी 2 दिवसेच घेऊन जावा, मला देई तुळजापुराते विसावा. तिथे आई पाशीच रंगून भजनी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. आली पौर्णिमा आई आता उठावे, आता श्रम निद्रेस सोडून द्यावे. किती भक्त येती तुला भेट घेणी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. आई जागता उत्सवासी करावे, पुढे गोंधळी संबळा वाजवावे. तथा जोगवा मागुनी भाविकांनी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. तर मित्रांनो, काल रात्री होती शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. काल आपण आई भवानीचे दर्शन घेतले आणि आज सुद्धा आपण दर्शन घ्यायसाठी जाणार आहोत. तर आपल्या भारतात, संपूर्ण भारतात एकमेव तुळजाभवानीची अशी मूर्ती आहे, आई तुळजाभवानीची, जी चलमूर्ती आहे. म्हणजे ती मंदिराच्या गाभाऱ्यात असते काही दिवस, आणि जेव्हा देवी नवरात्रात महिषासुराचा वध करते त्यानंतर ती काही दिवस निद्रा रूपात जाते, निद्रा धारण करते. अशी एक धारणा आहे, अशी एक प्रथा आहे. तर ती देवी महिषासुराचा वध केल्यानंतर काही दिवस निद्रा स्वरूपात जाते, निद्रा रूपात जाते, आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण गोंधळ करून देवी उठते असं मानलं जाते. तर मित्रांनो, देवी जी निद्रा रूपात असते तर ते जो पलंगाचा मान आहे तो नगरच्या पलंगे घराण्याकडे दिलेला आहे. म्हणजे तिथून तो पलंग येतो आणि देवीला गाभाऱ्याच्याच तिथे एक व्यवस्था केलेली आहे आणि देवीला तिथं पलंगावर झोपवले जाते. आणि या निद्रा काळात देवीला स्वस्तिक तेलाचा आणि सुगंधी अत्तराचा अभिषेक सुद्धा केला जातो. किती भव्य देऊळ ते बांधलेनी, मध्ये बैसली देवी तुळजा भवानी. अशी जागती ज्योत दैदिप्यमानी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. किती भोपी सेवे करी तिष्ठताती, आराधी किती अंगणी नाचताती. अशी भक्त मेळ्यात शोभे भवानी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. स्मरावी सदानंदी तुळजा भवानी.
बोल भवानी की जय. तर महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला एक वरदान मागितले. मला मरण फक्त एखाद्या स्त्रीच्या हातून यावे, कारण त्याला विश्वास होता की कोणतीही स्त्री आपल्याला मारू शकत नाही. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शक्तीचा गैरवापर करत देवी देवतांना आणि पृथ्वीवरच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून इतर सर्व देव त्रिदेवांकडे गेले आणि त्रिदेवांच्या शक्तीतून उदयास आली तुळजाभवानी, म्हणजेच महिषासूर मर्दिनी जिला म्हणतात. तर 9 दिवस प्रचंड घनघोर युद्ध चालले आणि त्यानंतर महिषासूर देवीला शरण आला. महिषासूर देवीला शरण आला आणि त्यांनी देवीला 2 वरदान मागितले. एक म्हणजे की माझं नाव तुझ्या आधी घेण्यात यावं, त्यामुळेच देवीला महिषासूर मर्दिनी असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरं म्हणजे त्याला आवडणारा मांसाहाराचा नैवेद्य. तर त्यामुळे तुळजाभवानीसमोर मांसाहाराचा नैवेद्य ठेवला जातो. तो देवीसाठी नसून तिच्या पायाशी असलेल्या महिषासुरासाठी असतो. देवीला हा पूर्ण शुद्ध शाकाहारीच नैवेद्य असतो. मंदिर परिसरातच वाकोजी बुवांचा वाकोजी महाराजांचा मठ आहे. येथे तुम्ही अवश्य भेट द्या, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आतमध्ये एक देवीची मूर्ती पण आहे, त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. बल्लो बल्ल वान हा इकडे पा, तिघींनी पा. बन 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 चला. जय 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 जय. चला फिरू नको ना, आमचं घ्या. अच्छा चला 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 आपण जय जय बोलू. तुळजापूरचा पूर्ण मॅप दिला बोललो. मॅप आहे पूर्ण आहे पा. तुळजाभवानी मंदिर, बारालिंग मंदिर, घाटशेळ मंदिर, भारतीबुवा मठ, पापनाश मंदिर आणि देवी मंदिर, हे सगळं आहे तुळजापूरचा मॅप. हे बघ, आपण कुठे आहे? इथं पापनाश मंदिरच्या इथं आपण आहे. आपण गेलतो इथं तुळजापूरच्या जय भवानी मंदिर मध्ये, तुळजाभवानी मंदिर मध्ये सगळी माहिती दिली बघ. पापनाश मंदिर काऊन झालं तर बोललो, हे पापनाश नावाने प्रसिद्ध आहे. येथे प्राचीन असून येथे पुष्करणी आहे, जिथे पवित्र पाण्याने स्नान केले जाते. आणि बघा हे काबर झालेलं आहे. देव इंद्राने जे राक्षसाचा वध केल्यामुळे इंद्रदेवाच्या मागे ब्रह्महत्या लागली, ब्रह्महत्याचे पाप लागलं होतं. मग या पवित्र पाण्यात स्नान केलं इंद्रदेवांनी. काय केलं? इंद्रदेवांनी पवित्र पाणी तिथे स्नान केलं, पवित्र पाणी. मग त्यामुळे काय झालं, इंद्रायणी देवीची जी अष्टभुजाची मूर्ती आहे तिला इंद्रवरदायिनी असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इंद्रवरदायिनी म्हणतात देवीला. इंद्राने तिने पाप धुवून दिले, जे ब्रह्मराक्षसाचे पाप लागलं होतं. त्यामुळे या मंदिराचं महत्व आहे. चला हे आता आपण मंदिर पाहू बोललो. हे आहे ते कुंड, जिथं इंद्रदेवाने स्नान करून त्याचे पाप धुतले होते. आपण जय जय करू. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे बोललो. हे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे मम्मी, माहिती आहे का बोललो? हो चला चला चला. जय जय करा, जय जय. ही मूर्ती आहे बोललो इंद्रवरदायिनी देवीची. दीदीला दाखव आता. दीदी दीदी कशी जय जय करते. दीदी जय जय. आमची भानुबाई जय जय करते. आमची भानू आहे.
ईश्वर महादेव मंदिर आहे. हा लॉक करतो ना तू. ओम नमः पार्वती पते हर हर तर महादेव ओम नमः शिवाय. हा जय जय केलं तू. जय जय केलं. ओम नमः पार्वती महादेव भक्त सियांश. महादेव पाव पाव करते नारायणी आमची आता मोठी गेली नारायणी. ये